हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचं या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ह्या टॉपिकवरचा आपण एक लेक्चर ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 25 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. आता 26 पासून एंडपर्यंतच्या सगळ्या प्रश्न ह्या लेक्चरमध्ये व्यवस्थित समजून घ्यायचे. पहिल्या लेक्चरमध्ये मी बेसिक संकल्पना व्यवस्थित तुम्हाला इंट्रोड्यूस केली, तिच्या आधारे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते सांगितलेले. आता या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये तेच रिपिटेशन मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे याला कमी वेळ लागेल. छान पद्धतीनं समजून घ्या. तुमचा ईच अँड एव्हरी पॉईंट या ठिकाणी मी क्लिअर करतो. या ठिकाणी बघा, 26 नंबरचा प्रश्न आहे, PSI 2017च्या पेपरमध्ये आलेला आहे. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द अबव सेंटेन्स बिलो. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री विचारली. काय दिले बघा, शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट. नोटीस करा, द ग्रेटेस्ट. आता नोटीस करा, द प्लस EST जोडलेलं जे काही ॲडजेक्टिव्ह आहे हे झालं तुमचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. बरोबर, इथं वन ऑफ दची रचना आहे का रे, तर बिलकुल नाही. त्यामुळे इथं वन ऑफ दची रचना जर नसेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू सुरुवातीला येणार नाही. दुसरी कुठं बघा, ऑल इंग्लिश पोएट्स वेअर नॉट ग्रेट, असं रचना होणार नाही. ऑल इंग्लिश पोएट्स अशी रचना होणार नाही. शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट. तर एक पॉसिबिलिटी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह डिग्री सांगितलं तर ग्रेटेस्टचं पॉझिटिव्ह डिग्री होतं तुमचं ग्रेट. शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट, तर ही एक पॉसिबिलिटी आहे. बरोबर इकडे, कारण जर इथं ऑफ ऑलची रचना दिसते तर नो अदरनं सुरुवात पाहिजे होती, पण तसं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला याला मार्क करायला हरकत नाही. 2 नंबरचं उत्तर जे आहे हे तुमचं करेक्ट येणं अपेक्षित आहे. नन ऑफ द पोएट्स वेअर ग्रेटर दॅन शेक्सपियर. मित्रांनो, ग्रेटर दॅन हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतं आणि तसं नन ऑफ द पोएट्स अशी रचना होणार नाही. शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट, EST पॉझिटिव्ह डिग्रीत जोडत नाही, त्यामुळे चौथा पर्याय जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही एलिमिनेशन करता तर 2 नंबरचं हेच उत्तर एवढं दिसतंय का जे ग्रॅमॅटिकली थोडंसं करेक्ट आहे, त्याला मार्क करून द्या. तर हे तुमचं उत्तर जे आहे हे करेक्ट असलं पाहिजे. चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने दिलेलं आहे. बघा, विच वन ऑफ द सेंटेन्सेस आर इक्विव्हॅलंट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. मित्रांनो, इक्विव्हॅलंट म्हणजे त्याच अर्थाचे. जेव्हा तुम्हाला इक्विव्हॅलंट असा शब्द तुम्हाला प्रश्नात दिसेल ना, तर समजायचं तुम्हाला आयदर एक किंवा दुसरी दोनपैकी कुठली एक डिग्री तुम्हाला शोधायची. बघा काय दिलेली आहे, सम पोएट्स आर ॲटलिस्ट. इथे ॲटलिस्ट आला का थांबायचं. ॲटलिस्ट हा मार्कर आहे का, तो जर असेल तर समजायचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नॉट हा निगेटिव्ह वर्ड आहे. आलं लक्षात. सुपरलेटिव्ह डिग्रीतलं जर वाक्य हे जर निगेटिव्ह असेल तर इथे तुम्हाला ॲटलिस्ट हा मार्कर येतो. लक्षात ठेवायचं. सम पोएट्स आर ॲटलिस्ट ॲज ग्रेट ॲज टेनिसन. आपण मगाशी पाहिलेलं आहे, सम ग्रेन्स आर ॲटलिस्ट ॲज न्यूट्रिशियस ॲज राईस. सेम वाक्य दिलेलं आहे, फक्त या ठिकाणी सब्जेक्ट बदललेला आहे, ॲडजेक्टिव्ह बदललेलं आहे. तर मित्रांनो समजून घ्या, ग्रेट हे ॲडजेक्टिव्ह आहे, ग्रेट, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट. आता हे जे वाक्य ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं म्हणजे हे झालं तुमचं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं. तर मित्रांनो, तुम्हाला इक्विव्हॅलंट शोधायचं म्हणजे आयदर कम्पॅरेटिव्ह डिग्री शोधा और तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्री शोधा, किंवा दोन्हीपैकी दोन्ही पण चालतील. चेक करू आपण काय दिलेलं आहे. बघा, टेनिसन सब्जेक्ट आहे. आता टेनिसन हे डिक्शनरी चेक करू नका. टेनिसन एका व्यक्तीचं नाव आहे, तो ग्रेट पोएट होता. लक्षात ठेवायचं. ऑल्फ्रेड लॉर्ड टेनिसन नावाचं रायटर आहे. मी खूप याच्या पोएम्स वगैरे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत, म्हणजे MPSCच्या नाही, मी जेव्हा कॉलेजला शिकवत होतो तेव्हा. ठीक आहे, बघा, टेनिसन इज नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट्स. बघा, सम अदरची रचना बरोबर आहे. टेनिसन हा काही पोएट्सपेक्षा ग्रेट नव्हता. म्हणजे मूळ वाक्य काय दिलेलं आहे, काही पोएट हे ॲटलिस्ट टेनिसन इतके ग्रेट आहेत. म्हणजेच काही पोएट टेनिसनपेक्षा ग्रेट आहेत आणि टेनिसन हा काही पोएटपेक्षा ग्रेट नाही असं म्हणू शकता, 2 पद्धतीनं. त्यामुळं ए बरोबर येत आहे. अँड सम पोएट्स आर नॉट लेस ग्रेट दॅन टेनिसन. लेस दॅन हे कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे मित्रांनो. लेस दॅन ही कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, तर ही रचना सुद्धा तुमची बरोबर आहे. सम पोएट्स आर नॉट लेस ग्रेट दॅन टेनिसन. काही पोएट हे टेनिसनपेक्षा कमी ग्रेट नाहीत, म्हणजे त्याच्या इतके. बघा, अर्थ महत्त्वाचा आहे तुम्हाला 27 साठी. ए आणि बी दोन्ही पण पर्याय बरोबर आहे. ऑल पोएट्स आर ॲज ग्रेट ॲज टेनिसन, ऑल पोएट्सचा संबंध येणार नाही, त्यामुळं सी चुकलेले आहे. मग आता चेक करा मित्रांनो, सी इथला रिमूव्ह झालेला आहे, सी इथला रिमूव्ह झालेला आहे.
आणि ओनली ए होणारच नाहीये, बरोबर आहे, कारण बी सुद्धा बरोबर येतोय, त्यामुळे ओनली ए नको आहे. म्हणजे 3 पर्याय जातात, म्हणजे पर्याय क्रमांक चौथा उत्तरात येतोय. जेव्हा तुम्हाला असं निगेटिव्ह वाक्य येतं ना, तेव्हा विशेष करून मिनिंग समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट, उत्तर 0 मिनिटात निघतं. पुढे बघा, स्विमिंग इज द बेस्ट एक्झरसाइज, सुपरलेटिव्ह डिग्री, एसओ 2017चा. द बेस्ट म्हणजे वेगवेगळ्या एक्झरसाइज आहेत, त्याच्यापैकी स्विमिंग ही सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे स्विमिंग इतकी बेस्ट एक्झरसाइज दुसरी आहे का? नाही. म्हणजे हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं झालं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बाय डिफॉल्ट ऑफ ऑलची रचना दिसते. हा शब्द भलेही या ठिकाणी दिलेला नसेल, पण याचा अर्थ तोच होतो. मग या केसमध्ये जर तुम्हाला वाक्य जर पॉझिटिव्ह डिग्रीतलं जर शोधायचं असेल, तर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कोणता मार्कर घ्यायचा सुरुवातीला? नो अदर, कारण स्विमिंग सारखी दुसरी कुठलीच एक्झरसाइज चांगली नाही, बेस्ट नाही. त्यामुळे नो अदर एक्झरसाइज इज ॲज गुड ॲज स्विमिंग. तर नो अदर हा मार्कर बरोबर आहे. हे उत्तरात येतं. व्हेरी फ्यू येणार नाही. काय येणार नाही? सुपरलेटिव्ह डिग्री जर वन ऑफ द असता तर व्हेरी फ्यू पॉझिटिव्ह डिग्रीत आला असता. त्यामुळे बी येत नाही मित्रांनो, फक्त ए उत्तरात घ्या. ओनली ए पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे घ्या. व्हेरी फ्यू फ्लावर्स आर ॲज लवली ॲज रोज. बघा आता हेच रिपिटेशन एंड पर्यंत आहे. बघा सुरुवातीला काय आलेलं आहे? व्हेरी फ्यू मार्कर आहे, बरोबर आहे. व्हेरी फ्यू अनेकांसाठी येतो, त्यामुळे नाम अनेक वचनी आणि क्रियापदही अनेक वचनी, बरोबर आहे. आणि व्हेरी फ्यूचा वापर हा नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतो. आपल्याला काय विचारलेलं आहे? आयडेंटिफाय द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलं. बघा सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द, पॉझिटिव्ह डिग्रीत व्हेरी फ्यू आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीत एक मार्कर येतो तो म्हणजे मोस्ट ऑदर. तेवढं चेक करा. बघा आता पहा, रोज इज लवलियर दॅन मेनी अदर फ्लावर. मेनी अदर नको आहे, पहिला पर्याय गेला. रोज इज लवलियर दॅन मोस्ट अदर फ्लावर्स. मोस्ट अदर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 29चं 2 ला मार्क करायचं. रोज इज मोर लवली दॅन मेनी अदर. मेनी अदर नको आहे आणि लवलीला ऑलरेडी ER प्रत्यय जोडता येतो, त्यामुळे बळच हाणून मारून मोर वापरायचा नाही, बरोबर आहे. रोज इज लवलियर दॅन एनी अदर. एनी अदर मार्कर नको आहे. एनी अदर केव्हा येतो? जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना असते. हे तुम्हाला मी फॉर्मॅट ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोड्यूस केलेले. पुढचा बघा, सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. STI 2017चा पेपर आहे मित्रांनो. पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे. सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. बघा, आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स. ऑफ ऑलच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं, बरोबर आहे. ऑफ ऑलची रचना आहे, म्हणजे हे निश्चित वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीत आलेलं आहे. इथं ऑफ ऑलची रचना दिलेली आहे. आपलं टार्गेट आहे पॉझिटिव्ह डिग्री, म्हणजे वाक्याची सुरुवात ही कंपल्सरी कशाला व्हायला पाहिजे? नो ऑदर न व्हायला पाहिजे. मग बघा आता, आयर्न इज ॲज लवली ॲज ऑदर असं होणार नाहीये. व्हेरी फ्यू न करायचं नाहीये, नो ऑदर न करा. नो ऑदरच्या नंतरचं नाम एकवचनी आणि क्रियापद एकवचनी घ्या. नो ऑदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. मित्रांनो 3 नंबरचं उत्तर हे करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्री विचारली, त्यामुळे मोर युजफुल दॅन, दॅन हा कंपॅरेटिव्ह डिग्रीत येतो, त्यामुळे हे चुकतं आहे. 3 नंबरला मार्क करा. चेंज द सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. MPSC 2017चा पेपर आहे मित्रांनो. पहा काय दिलेलं आहे? शाकुंतल इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. एनी अदर मार्कर आहे. एनी अदरच्या नंतरचं नाम हे नेहमी एकवचनी येतं मित्रांनो. बघा हे तुम्हाला कॉमन इररला कुठे ना कुठे उपयोगी पडेल. मी तुम्हाला ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट तुम्हाला ह्या टॉपिकचा इंट्रोड्यूस करतोय. शकुंतल इज बेटर दॅन. बेटर दॅन हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. एनी अदर मार्कर आला. आपलं टार्गेट काय तुमचं? पॉझिटिव्ह डिग्री. मग परत एकदा, सुपरलेटिव्ह डिग्री जर ऑफ ऑलची रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो ऑदर येतो आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एनी ऑदर किंवा ऑल ऑदर मार्कर येतो. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री जी आहे हिची सुरुवात परत एकदा नो ऑदर न करायला पाहिजे. बघा, शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा असं होणार नाही, कारण हे द बेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म झाला, हे येत नाहीये. शाकुंतल इज बेस्ट ड्रामा, बेस्ट सुपरलेटिव्ह फॉर्म नकोच आहे. बघा इथं नो अदर आणि इथे नो अदर दिलेले. नो अदरच्या नंतरचं नाम एकवचनी आणि नो अदर नंतरचं क्रियापद एकवचनी. नो अदर ड्रामा इन संस्कृत इज सो स्ट्रॉंग गुड ॲज शकुंतल. तर निश्चित 31 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं 3 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. नो अदर ड्रामाज. नो अदरच्या नंतरचं नाम अनेक वचनी नको, त्यामुळे हे इथं चुकलेलं आहे. 3 नंबरला मार्क करा मित्रांनो. पुढे घ्या. राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन
सम अदर ग्रेन्स आर. बघा मग असं वाक्य दिलेलं आहे, राईस इज नॉट मोर न्यूट्रिश. हे वाक्य निगेटिव्ह आलं ना थोडं थांबायचं, विचारपूर्वक एक्झॅक्ट तुम्हाला त्याचा मिनिंग समजून घ्यायचा. उत्तर 0 मिनिटात निघतं. बघा काय दिलेलं आहे, राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम अदर ग्रेन्स आर. म्हणजे बघा राईस या ठिकाणी आहे, राईस हा काही धान्यांपेक्षा न्यूट्रिशियस नाही. म्हणजे काही धान्य त्याच्यापेक्षा न्यूट्रिशियस आहेत, काही धान्य राईस इतके न्यूट्रिशियस आहे, राईस या ठिकाणी आहे, आणि काही धान्य मे बी राईसपेक्षा कमी न्यूट्रिशियस असू शकतात. त्यामुळे बघा ह्या गोष्टी समजून घ्यायचा. आयडेंटिफाय द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री विचारली. पॉझिटिव्ह डिग्रीत विशेषण हे मूळ रूपात येतं. बघा सम ग्रेन्स आर ॲट लिस्ट ॲज न्यूट्रिशियस ॲज राईस. मित्रांनो हेच वाक्य बरोबर आहे. बघा राईस हा काही धान्यांपेक्षा ग्रेट नाही, पण काही धान्य राईस इतके न्यूट्रिशियस आहेत. म्हणजेच काही धान्य ॲटलिस्ट राईस इतके न्यूट्रिशियस आहे. ही रचना बरोबर येते. 1 नंबरला मार्क करा. व्हेरी फ्यू येणार नाही. सम ग्रेन्स आर नॉट लेस न्यूट्रिशियस दॅन. मित्रांनो लेस दॅन हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतं, पॉझिटिव्ह नाही, कारण आपलं जे टार्गेट आहे हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्यामुळे हे उत्तरात येणार नाहीये. राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन, मोर दॅन हे सुद्धा कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतं, हे उत्तरात येत नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर करेक्ट आहे. बघा असे अप्रोच अप्लाय करा. म्हणजे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला माहितीच पाहिजे 100% असं काही नाही, पण जे तुम्हाला माहिती आहे ना त्याच्या आधारे उत्तर हे 100% निघतं, हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला खूप थोडी माहिती जरी माहिती असेल काही हरकत नाही मित्रांनो. एलिमिनेशनवर भरोसा ठेवा. एलिमिनेशन हा 100% सायंटिफिक आहे, तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जातो. कमी रिस्क राहते आणि कमी वेळेमध्ये ॲक्युरसी वाढते, ही मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. बघा देअर इज नथिंग ग्रेटर दॅन द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इन द वर्ल्ड. बघायचं देअर इज नथिंग ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन आलं म्हणजे वाक्य कुठलं झालं रे, कम्पॅरेटिव्ह डिग्री झालं. आपलं काय दिलेलं बघायचं, सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ द अबाउट सेंटेन्स इज. मग आता बघा देअर इज नथिंग ग्रेटर दॅन द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इन द वर्ल्ड. आता हा झाला उरलेला तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट, द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इन द वर्ल्ड. आणि आपलं टार्गेट आहे तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री. चेक करा, द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इन द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इज ग्रेटर दॅन एनीथिंग एल्स इन दिस वर्ल्ड. मित्रांनो ग्रेटर दॅन हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतं, आपलं टार्गेट आहे सुपरलेटिव्ह, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तरात येणार नाही. नथिंग इज ॲज ग्रेट ॲज. बघा ॲज ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप येतं, हे पॉझिटिव्ह डिग्रीत येतं, हेही नको आहे कारण आपलं टार्गेट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इज इन दिस वर्ल्ड द ग्रेटेस्ट थिंग. असं होणार नाही, बरोबर आहे की नाही, असं रचना होणार नाही, कारण ही रचना उलट केलेली आहे थोडीशी, त्यामुळे हे पण होत नाहीये. द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इज द ग्रेटेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. द ग्रेटेस्ट थिंग ह्या पद्धतीनं बरोबर आहे, इन दिस वर्ल्ड शेवटी आला पाहिजे. त्यामुळे 33 साठी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, कारण द ग्रेटेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री बरोबर दिलेली आहे. इतर वाक्यांमध्ये तशी रचना दिलेली नाही. आता तिसऱ्यात दिलंय, पण त्यांनी बघा इन दिस वर्ल्ड ही जी फ्रेज आहे ही शेवटी पाहिजे होती, तर यांनी उलट सुलट केली का, जी चुकीची आहे. त्यामुळे 4 नंबरला मार्क करा. Which of the alternatives would be equivalent to the following sentence? मित्रांनो इक्विव्हॅलंट म्हणजे समान अर्थाचे. मग तुम्ही कुठली डिग्री शोधा, समान अर्थ पाहिजे फक्त. काय दिलेलं बघायचं, आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही. बघा आय ची तुलना ही बरोबर झालेली आहे. जेव्हा दोघांमध्येच तुलना होते ना तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री बनत नाही. मग पॉझिटिव्हची कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्हची पॉझिटिव्ह एकमेकांमध्ये बदलता येतं. मग बघा आता ॲज ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह डिग्री आहे. म्हणजे याचं फक्त काय होणार आहे मित्रांनो, कम्पॅरेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्याचं नो नॉट सारखे निगेटिव्ह वर्ड नसेल तर तुम्हाला दुसरं वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. हे करताना सर्वप्रथम बघा कर्त्यांच्या जागांची अदलाबदल करा. दुसरा करता पहिल्यांदा, पहिला करता शेवटी. मग आता इथं तुम्हाला सुरुवात कशाने करायची, या ठिकाणी लिहितो ही न सुरुवात करायची, ही. आता आयच्या नंतर एम येतो, मग हीच्या नंतर येतो इज. पहिलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं वाक्य निगेटिव्ह करा, ही इज नॉट, ही इज नॉट. आता बघायचं कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना क्रियापदाच्या नंतर कम्पॅरेटिव्ह फॉर्म वापरा, स्ट्रॉंग, STRONGER, स्ट्रॉंगर,
GER, स्ट्रॉंगर दॅन, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन आय, ही रचना अपेक्षित आहे. बघा, ही इज स्ट्रॉंगर दॅन आय अर्थ बदलतो, त्यामुळे हे नको आहे. बरोबर, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन आय, 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ही इज सो स्ट्रॉंग असं होणार नाहीये आणि हे पण होत नाही. इथे तुम्हाला 34चं 2 नंबरमध्ये करेक्ट आन्सर निघतंय. चूज द ऑल्टरनेटिव्ह दॅट इज द करेक्ट इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट म्हणजे समान अर्थाचे, लक्षात ठेवायचं. STI 2015चा पेपर आहे. काय दिलेले पाहायचं, लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल. ऑफ ऑलची फ्रेज आली म्हणजे त्याच्या इतकं दुसरं हेवी कुठलंच नाही. बरोबर आहे की नाही. मग याचं पॉझिटिव्ह डिग्री करताना सुरुवातीला नो अदर पाहिजे आणि कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना एक मार्कर शोधायचा, तो आहे एकतर एनी अदर किंवा दुसरा आहे तुमचा ऑल अदर. ठीक आहे, चेक करू. बघा, लेड इज ॲज हेवी ॲज ऑल अदर मेटल्स. लेड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल्स अशी रचना दिलेली आहे. लेड इज ॲज हेवी ॲज ऑल अदर मेटल्स. तर 35 नंबरचं बघा, आपल्याला इक्विव्हॅलंट विचारले. हां, तर पॉझिटिव्ह डिग्री जर याची जर करायची असेल तर सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्रीच्या सुरुवातीला मार्कर पाहिजे होता नो अदर. याने तो मार्करच वापरला नाही आणि डायरेक्टली पॉझिटिव्ह डिग्री केली का, जे चुकीची आहे. बरोबर आहे का. लेड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल. मित्रांनो, ऑल अदर हा मार्कर बरोबर आहे आणि याच्यानंतरचं नाम आणि क्वेश्चन येतं, हेही बरोबर आहे. 2 नंबरचं उत्तर येतं. लेड इज व्हेरी हेवी दॅन असे रचना होत नाही आणि नन होणार नाही, कारण 2 नंबरमध्ये उत्तर निघतंय. पुढे बघा, शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ इंग्लिश ड्रामॅटिस्ट. द ग्रेटेस्ट ऑफ इंग्लिश ड्रामॅटिस्ट. इथं वन ऑफ द दिसतोय का, नाही, म्हणजे ही ऑफ ऑलची रचना, ही समजून घ्यायचं. मग बघा, जर तुमच्या वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे, वन ऑफ द नाही, वाक्य निगेटिव्ह नाही, म्हणजेच वाक्यामध्ये ऑफ ऑलची रचना आहे. ऑफ ऑल म्हणजेच काय रे, जे ॲडजेक्टिव्ह आहे हे एकट्यासाठीच आहे, त्याच्या सारखं दुसरं कोणीच नाही. काय, तो एकमेव, लक्षात ठेवायचं, वन ऑफ इट्स काइंड, वन ऑफ इट्स काइंड ओनली, त्याच्यासारखा एकमेव आहे. त्यामुळे ही झालं तुमचं सुपरलेटिव्ह डिग्री. शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ इंग्लिश ड्रामॅटिस्ट. आपल्याला विचारले कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत मार्कर कुठला येतो तुमचा, एनी अदर किंवा ऑल अदर. परत एकदा सोप्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, ह्याच्यापैकी बघायचा. शेक्सपियर इज ॲज ग्रेट ॲज असं होईल का रे, नाही होणार आहे, अरे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत ॲज ॲज येत नाहीये, एक गेला. शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट इंग्लिश ड्रामॅटिस्ट, द ग्रेटेस्ट येणार नाही, EST सुपरलेटिव्ह डिग्रीत येतो, तोही नको आहे. शेक्सपियर इज द बेस्ट, हे सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीत आहे, हे पण नको आहे. बघा, कम्पॅरेटिव्ह डिग्री ओळखायची तर ॲडजेक्टिव्ह सुद्धा कम्पॅरेटिव्ह डिग्रीत पाहिजे, ॲडव्हर्बियल सुद्धा कम्पॅरेटिव्ह डिग्रीत पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे बघा, शेक्सपियर इज ग्रेटर दॅन एनी अदर इंग्लिश ड्रामॅटिस्ट. मित्रांनो, डी बरोबर आहे. मग डी कुठे दिलेलं आहे, फक्त 3 नंबरमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे 36 साठी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे बघा, द कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. तुम्हाला कम्पॅरेटिव्ह डिग्री शोधायची. बघा, मुंबई इज अ रिच सिटी ऑफ इंडिया. वाक्य दिलेलं आहे, मुंबई इज अ रिच सिटी ऑफ इंडिया. मित्रांनो, रिच हे पॉझिटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह आहे आणि आपलं टार्गेट आहे तुम्हाला कम्पॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे रिचर पाहिजे, रिचर दॅन पाहिजे आपल्याला. बघा, मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट. वन ऑफ द ची रचना सुपरलेटिव्ह डिग्रीत येते, आपलं टार्गेट आहे हे कम्पॅरेटिव्ह डिग्री, त्यामुळे एक उत्तरात येणार नाहीये. व्हेरी फ्यूचा जो वापर आहे हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो मित्रांनो, त्यामुळे हे सुद्धा नको आहे, हे सुद्धा चुकतं. नो अदर ॲक्सेप्टेबल आहे, जरा वेळ. नो अदर सिटी इज ॲज रिच ॲज मुंबई. 37 नंबरचं लक्षात ठेवायचं. काय, नो अदर सिटी इज ॲज रिच ॲज मुंबई. तर आपल्याला कम्पॅरेटिव्ह विचारले, ॲज ॲज सुद्धा नको आहे, त्यामुळे तिसराही पर्याय जातो. त्यामुळे मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया, ही रचना बरोबर आहे. बरोबर आहे, मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर. मोस्ट अदर हा कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतो, रिचर दॅन म्हणजे हे कम्पॅरेटिव्ह फॉर्म बरोबर आहे. 4 नंबरला 37चं मार्क करा, 100% उत्तर करेक्ट येते, कारण तेवढा एकच पर्याय राहतोय आपल्याकडे. बघायचं, लोकेट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. वनसेवा, फॉरेस्ट 2014चा पेपर आहे, आपण सगळे घेतलेले मित्रांनो. राज्यसेवा आहे, गटब आहे, गटक आहे, फॉरेस्ट आहे, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल PSI, त्याच्यानंतर अभियांत्रिकीचे पेपर घेतलेले आहेत आणि कधी कधी झालेल्या स्टेनोग्राफर वगैरे असे पेपर पण आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे जवळपास
83-84 वेगवेगळे एक्झाम्स झालेले आहेत आणि त्यांच्यामधले पेपर्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे, लोकेट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे. हो काय दिलेलं आहे, द युनिकेस्ट फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. मित्रांनो इथे दिलेले आहे द युनिकेस्ट, द मोस्ट युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. द युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. आता जर तुम्ही तीनही वाक्य जर वाचली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आले ते म्हणजे युनिक. आणि असं ॲडजेक्टिव्ह आलं का जरा वेळ विचार करायचा एक रूल आहे का जो मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे माझ्या मेन कोर्स जो आहे त्याच्यामध्ये शिकवलेला आहे, नोट्समध्ये पण छापून दिला आहे आणि या ठिकाणी पण तुम्हाला सांगतो. जर तुमच्या वाक्यात अशी काही ॲडजेक्टिव्ह आले त्याच्यामध्ये बघा, परफेक्ट हे विसरायचं नाही, परफेक्ट, सुप्रीम, युनिक या ठिकाणी युनिक आलेलं आहे, युनिव्हर्सल, राऊंड, एक्सलंट, एक्सटर्नल लक्षात ठेवायचं, आयडियल आणि स्क्वेअर. याच्यातलं जर एखादं ॲडजेक्टिव्ह जर वाक्यात जर असेल तर मित्रांनो हे जे वाक्य आहे किंवा हे जे ॲडजेक्टिव्ह आहे यांचा वापर फक्त पॉझिटिव्ह डिग्रीत केला जातो. म्हणजे इथं नो कम्पॅरेटिव्ह डिग्री, नो सुपरलेटिव्ह डिग्री दोन्ही पण चालणार नाही. म्हणजे फक्त तुम्हाला कुठली डिग्री पाहिजे, पॉझिटिव्ह डिग्री. आता त्यामुळे बघायचं, द युनिकेस्ट होईल का रे, तर होणार नाहीये. मोस्ट युनिक होईल का रे, तर हे सुद्धा होणार नाही, हे सुपरलेटिव्ह होतं. त्यामुळे द युनिक फीचर, युनिक हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो. त्यामुळे मित्रांनो 3 नंबरला मार्क घेऊ शकता. ओनली थर्ड इज करेक्ट, पर्याय क्रमांक 3. त्यामुळे 38 नंबरचं 3 नंबर उत्तर करेक्ट आहे. पुढे घ्या, ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन क्लास. आता आपल्याला काय विचारलेले मित्रांनो, वन ऑफ द ची रचना आहे म्हणजे वाक्य सुपरलेटिव्हचं झालेलं आहे. वनसेवेला आलेले 2014च्या पेपरमध्ये प्रिलिमला पहा दिलेलं आहे, द अबाव सेंटेन्स हॅज बीन रीरिटन बिलो चेंजिंग द डिग्री ऑफ द अंडरलाइन ॲडजेक्टिव्ह. चूज द करेक्टली ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन. आता जर वन ऑफ द रचना आहे ना, पॉझिटिव्हची सुरुवात व्हेरी फ्यू न होते आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीत मोस्ट ऑदर मार्कर येतो. बस एवढं लक्षात ठेवा, बाकीचं काय अवघड नाही. जे ही इज टॉलर दॅन ऑल ऑदर येणार नाही मित्रांनो. ऑल ऑदर केव्हा येतो, जेव्हा या ठिकाणी ऑफ ऑलची रचना असते, पण जी नाही आहे त्यामुळे ऑल ऑदर नको आहे. ही इज टॉलर दॅन एनी ऑदर सुद्धा नको आहे, कारण ऑल ऑदर आणि एनी ऑदर हे इक्विव्हॅलंट आहे, त्यामुळे हे पण नको आहे. ही इज टॉलर दॅन मोस्ट ऑदर, हे मार्कर करेक्ट आहे. 3 नंबरचं उत्तर द्या, बरोबर आहे. नो वन इज ॲज टॉल असं होणार नाही. 3 नंबरला उत्तरात घ्यायचं आहे, ओनली थर्ड इज करेक्ट. परत एकदा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. 39चं पर्याय क्रमांक 3 उत्तर करेक्ट आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे जर वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीत असेल तर वन ऑफ द ची रचना येते मित्रांनो, बरोबर आहे की नाही. पॉझिटिव्ह डिग्री जर घ्यायची तर मार्कर येतो तुमचा व्हेरी फ्यू आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतो मोस्ट ऑदर. बघा मी तुम्हाला खूप वेळा लिहून दिलेला आहे, आता पाठ झालं पाहिजे. पुढे घ्या, चेंज द डिग्री ऑफ कम्पॅरिझन ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. काय दिलेले बघा, दिस इज द आयडियल सोल्युशन टू दी प्रॉब्लेम. आयडियल मग तुम्हाला युनिव्हर्सल आहे, त्याबरोबर युनिक आहे, आयडियल आहे, राऊंड आहे, स्क्वेअर आहे, बरोबर आहे की नाही. तर हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत तर हे वाक्य ॲडजेक्टिव्ज फक्त पॉझिटिव्ह डिग्री देतात, इतर डिग्रीमध्ये वापरत नाही. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, चेंज द डिग्री ऑफ कम्पॅरिझन ऑफ द गिवन सेंटेन्स. अरे जे ॲडजेक्टिव्ह फक्त पॉझिटिव्ह डिग्रीत येतं त्याची कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बनणारच नाही. अलग लक्षात, बनणार नाही. त्यामुळे बघा, दिस इज द मोस्ट आयडियल. मित्रांनो हे पॉझिटिव्ह नाही, सुपरलेटिव्ह डिग्रीत आहे, पण हे चालतच नाहीये. अरे आयडियल हे ॲडजेक्टिव्ह फक्त पॉझिटिव्ह डिग्रीत पाहिजे, कम्पॅरेटिव्ह नको आणि सुपरलेटिव्ह पण नको. दिस इज द आयडियलिस्ट, EST जोडतच नाही, त्यामुळे दुसरं हे चुकलं. दिस सोल्युशन इज दिस सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज मोर आयडियल दॅन. मित्रांनो मोर आयडियल हे कम्पॅरेटिव्ह आहे, पण ॲडजेक्टिव्ह कम्पॅरेटिव्ह डिग्रीत येतच नाही, आयडियल हे पण येणार नाही. दिस सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज आयडियलर दॅन, ER जोडत नाही, त्यामुळं सगळे पर्याय चुकीचे आहेत. आणि आपल्याला डिग्री बदला, अरे बदलतच नाही तर कुठून बदलायची, बरोबर आहे. त्यामुळे तसा पर्याय असो तुम्हाला, नन इज राईट. पर्याय क्रमांक 4/40चं उत्तर हे तुमचं करेक्ट येते. तर हे अँगलनी बघा. पुढे बघा, व्हेरी फ्यू ओपनिंग बॅट्समन्स आर ॲज टॅलेंटेड ॲज गौतम. गौतम गंभीर लक्षात ठेवायचं, तो खूप टॅलेंटेड होता, व्हेरी फ्यू आलेला आहे म्हणजे तो एकमेव नव्हता, त्याच्या इतके अजूनही कोणीतरी होते ओपनिंग बॅट्समन टॅलेंटेड. विच अमंग द ऑप्शन्स गिवन बिलो इज द मोस्ट ॲक्सेप्टेबल कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ कन्व्हर्सेशन ऑफ द अबाव सेंटेन्स. इथं व्हेरी फ्यू आलं म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीत मार्कर आला पाहिजे मित्रांनो, मोस्ट ऑदर. कोणता मार्कर आला पाहिजे, मोस्ट ऑदर. बघा, गौतम इज मोर टॅलेंटेड
दॅन एनी ऑदर नाही चालणार आहे, मेनी ऑदर नाही चालणार आहे, मोस्ट ऑदर चालेल आणि एनी ऑदर नको आहे. बघा हे 3 मार्कर ते इथंच कटले. त्यामुळे पहिला गेला, दुसरा गेला आणि चौथा गेला, म्हणजे तिसरं उत्तर करेक्ट आहे. गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन मोस्ट ऑदर बॅट्समेन. मोस्ट ऑदरच्या नंतर जे नाम अनेक वचनी येतं म्हणजे काउंटेबल येतं ते अनेक वचनीच पाहिजे. ठीक आहे, ह्या पद्धतीनं 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढे बघा, धिस प्रपोजल इज युनिक. आता परत एकदा सांगतो, युनिक, स्क्वेअर, राऊंड, आयडियल हे सगळे ॲडजेक्टिव्ह जे माझी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, हे फक्त पॉझिटिव्ह डिग्री देतात, डिग्री बदलत नाही. मग बघायचं, दिस इज द मोस्ट युनिक होईल का रे? नाही होणार आहे. द युनिकेस्ट होईल का रे? नाही होणार आहे. द प्रपोजल इज मोर युनिक दॅन, असे युनिक दॅन असं होणार नाही, हे चुकतं. दिस प्रपोजल इज युनिकर दॅन, हे सुद्धा होणार नाही. तर मग कुठलंच उत्तरात येणार नाही. त्यामुळे इथं तुम्हाला उत्तर येतं नन इज राईट. ॲडजेक्टिव्ह थोडे मुठभरच आहे, पाठ झाले पाहिजे का हे ॲडजेक्टिव्ह दिसले रे दिसले समजायचं. हे वाक्य कंपेरेटिव्ह डिग्रीत जात नाही, हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीत जात नाही, हे ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह डिग्रीतच राहतं. म्हणजे तुम्हाला अशा डिग्र्या बदलून दिल्या जातात का जे ॲक्सेप्टेबल नाही आहे, याच्यावर फोकस करा. म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येतं. डोकं खाजवारे हे करा ते करा काही गरज नाही. यानं काय दिले, आता इथे MPSC तसं चान्स नसतो, कॉलेजला चालतं बरोबर का. पहिल्या पोराचं जे उत्तर येतं ना ते शेवटच्या बेंचवरल्या पोराचं सुद्धा बरोबर येतं, तसंच बरोबर आहे का. लाईन बदलली तर उत्तर बदलतं, सेम उत्तर येतं. कारण यस त्याचं पक्ता येतं, पण पुढच्याचं बाजूच्याचं सेट वेगळा राहतो, तर मग त्याचं उत्तर देऊन चालत नाही, आपल्याला चाललं पाहिजे. पुढे बघा, अ रेनबो इज वन ऑफ द बेस्ट साइट्स इन नेचर. अधिव्याख्यता. आता हा पेपर तुम्हाला कोणी देणार नाही, मी दिलेला आहे या ठिकाणी. अधिव्याख्यता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशच्या प्राध्यापकांची भरती झाली होती 2013-14 मध्ये. आता 2024ला पण ॲड आली होती, पण अजून काय परीक्षा झाली नाही. तर 100 प्रश्नांचा पेपर होता, 100% आपला MPSCच्या धर्तीवर बनवला होता. आणि ही एक्झाम सुद्धा MPSCनंच घेतली होती, हे पण लक्षात ठेवा. वन ऑफ दची रचना आहे, आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री वापरायची म्हणजे मोस्ट ऑदर मार्कर शोधायचा. कोणतं मार्कर शोधायचं आहे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये? मोस्ट ऑदर, हे लक्षात ठेवायचं. मग बघा, व्हेरी फ्यू हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो, हे चालणार नाही कारण आपलं टार्गेट हे कंपेरेटिव्ह डिग्री. दुसरं, रेनबो इज बेटर दॅन मेनी ऑदर, मेनी ऑदर सुद्धा चालणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवायचं, जर तुम्ही CBSEची पुस्तकं जर चालली तर इथे तुम्हाला कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट ऑदर आणि मेनी ऑदर हे दोन्ही पण दिलेले आहेत. पण आयोगानं या टाईपवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेत आणि कुठल्याच प्रश्नात त्यांनी मेनी ऑदरला मार्क केलेलं नाहीये. त्यामुळे आपणही हा रूल या ठिकाणी चेंज करायचा, फक्त मोस्ट ऑदर चेक करायचा, मेनी ऑदर घेऊ नका, हे लक्षात ठेवा. भले पुस्तकांमध्ये मेनी ऑदर आहे, पण आपण फक्त मोस्ट ऑदरला प्रायोरिटी द्यायची, येतं लक्षात सर्वांच्या. त्यामुळे बघा, मेनी ऑदर नको आहे. रेनबो इज बेटर दॅन मोस्ट ऑदर साइट्स इन नेचर, 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी फ्यू पॉझिटिव्ह डिग्रीत येतो, आपलं टार्गेट कंपेरेटिव्ह डिग्रीतलं आहे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर येते. पुढचा घ्या, बँगलोर इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन इंडिया. द मोस्ट ब्युटिफुल हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतले, इथं वन ऑफ द आहे का? नाही. निगेटिव्ह आहे का? नाही. म्हणजेच वाक्य ऑफ ऑलची डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीत काय आलेला आहे? ऑफ ऑल. मित्रांनो, ऑफ ऑल हा जो शब्द आहे हा सुपरलेटिव्ह डिग्रीत असतो, बऱ्याच वेळा वाक्यांमध्ये दिला जात नाही. परंतु जर एकमेव असा जर उल्लेख होत असेल, म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहे ब्युटिफुल ते जर एकासाठीच आलेलं असेल तर ते ऑफ ऑलच्या डिग्रीत जातं. आलं लक्षात? बँगलोर इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन इंडिया. इट मीन्स बँगलोर इज द मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल सिटीज इन इंडिया, अशी रचना आहे. सेम. मग अशा वाक्याचा जर तुम्हाला पिक आउट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही कंपल्सरी नो ऑदरनं करायची. आता कशाने करायची आहे? नो ऑदरनं. मग बघा, नो ऑदर, व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू चालणार नाही. नो ऑदरच्या नंतरचं नाम एकवचनी आणि नंतरचं क्रियापदही एकवचनी येतं. नो ऑदर सिटी इन इंडिया इज ॲज ब्युटिफुल ॲज बँगलोर. मित्रांनो काहीच चुकीचं नाहीये. पर्याय क्रमांक 1ला 100% गोळी मारा, उत्तर बरोबर येते तुमचं. बाकीचे काय चुकले बघायचं. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री विचारली तर सुपरलेटिव्हची ज्यांनी सुरुवात झालेली आहे त्यांनीच पॉझिटिव्हची सुरुवात होत नाही. त्यामुळे बँगलोर इज ॲज ब्युटिफुल ॲज असं होणार नाही. त्यामुळे हे चुकलेलं आहे. आणि तसा जो एनी ऑदर मार्कर आहे हा कंपेरेटिव्ह डिग्रीतला आहे. बँगलोर इज मोर ब्युटिफुल दॅन,
मोर ब्युटिफुल ही जी रचना आहे ही कंपॅरेटिव्ह डिग्री देते. आपलं टार्गेट पॉझिटिव्ह डिग्रीत आहे, त्यामुळे चौथंही उत्तर चुकलेलं आहे. मित्रांनो, चारही पर्याय आपल्याला चाळायचे आहेत. बघा, आपण एक्झाममध्ये जातो ना, एक्झाम हॉलमध्ये, तेव्हा चारही पर्याय तुम्हाला पाहावे लागणार आहे. कारण एका पर्यायावर डायरेक्ट तुक्का मारून चालणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपला तुक्का चुकू शकतो. आणि एक चूक जी असते मित्रांनो, ती इतकी बेकार असते का एका मार्कानेच रिझल्ट जातो आणि एका मार्कानेच पास होतो. लक्षात ठेवा, माझ्याकडे असा एक विद्यार्थी आहे का तो 0.50 पास झाला. लक्षात ठेवा, माझ्याकडे एक असा विद्यार्थी बॅचमध्ये आहे का जो 0.50 फक्त कट ऑफ लागला. 232 पॉईंट असं काहीतरी, बरोबर आहे का, 232.50, आणि याला बरोबर तेवढेच मार्क होते, 232.50. 0.50 पास झाला. अक्षरशः असा धडधड धडधड करत होता त्याचा हार्ट. बरोबर आहे. पुण्यात सदाशिव पेठमधला पोऱ्या लगेच गेला गणपतीला, दगडूशेठला धन्यवाद केलं, बाबा रे 0.50 पास झालो, कुठेतरी नशीब फळफळलं माझं. बरोबर आहे की नाही. म्हणजे 0.50 एका प्रश्नाचा 25% हिस्सा, तो जर चुकला असता तर याचा खेळ खलास होता. मग इतक्या लेवलला तुमची कट टू कट कॉम्पिटिशन आहे. मी तुम्हाला काही सगळं असं वेगळं पण सांगत नाही, हे टेक इट इझी, सिंपल पद्धतीनं घ्या, पण हे आपल्याला यायला पाहिजे. एलिमिनेशनवर भरोसा ठेवा, 100% उत्तर तुमची करेक्ट येतात. पुढचा प्रश्न बघा, व्हेरी फ्यू थिंग्स आर ॲज युजफुल ॲज वूड. व्हेरी फ्यू न सुरुवात झालेली आहे. सिलेक्ट द ऑल्टरनेटिव्ह विच कॅन बी द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. व्हेरी फ्यू आले म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये मोस्ट ऑदर मार्कर पाहिजे. बघा, वूड इज मोर युजफुल दॅन एनी ऑदर. एनी ऑदर नको आहे. वूड इज मोर युजफुल दॅन मेनी ऑदर. मेनी ऑदरही नको आहे. वूड इज मोर युजफुल दॅन मोस्ट ऑदर थिंग्स. पर्याय क्रमांक 3 बरोबर येतोय, चौथा चुकीचा आहे. त्यामुळे 45 पर्याय क्रमांक 3 येत आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर व्हेरी फ्यू जर आला, लक्षात ठेवायचं, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतो तुमचा मार्कर मोस्ट ऑदर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीत मार्कर येतो वन ऑफ द ची रचना. या छोट्या छोट्या गोष्टी पाहत चालायच्या. पुढे घ्या, इगल फ्लाईज हायेस्ट ऑफ ऑल द बर्ड्स. ऑफ ऑलची रचना आहे. वाक्य तुमचा विक्री कर म्हणजे STI 2012चा पेपर आहे, 12 पर्यंत आलोय आपण, लक्षात ठेवा. ऑफ ऑल म्हणजे त्याच्या इतकं, ज्याला आपण म्हणतो हायेस्ट कुणी आहे का, उडतं का आकाशामध्ये, तर बिलकुल नाही, एकमेव आहे. त्यामुळे जर तुम्हाला विचारले पॉझिटिव्ह डिग्री, तर जर सुपरलेटिव्ह डिग्री जर ऑफ ऑल असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे नो अदर. काय घ्यायचं आहे? नो अदर. मग बघा, नो अदर याच्यानंतरचं नाम एकवचनी आणि क्रियापदही एकवचनी. नो अदर बर्ड फ्लाईज ॲज हाय ॲज ईगल. मित्रांनो, हेच उत्तर करेक्ट आहे. 46 पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर करेक्ट आहे. व्हेरी फ्यू न सुरुवात होणार नाही, सम ऑदरनी सुरुवात होणार नाही, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री विचारली त्यामुळे हायर दॅन अशी रचना होणार नाही. त्यामुळे उरलेले बिलकुल बरोबर नाही. 1 नंबरचं करेक्ट आन्सर द्या. पुढे बघा, लेड इज हेवियर दॅन एनी अदर मेटल. मार्कर काय तुमचा? एनी अदर. STI 2012चा पेपर आहे आणि आपलं टार्गेट आहे चूज द ऑल्टरनेटिव्ह विच इज द पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री जर एनी ऑदर आला तर पॉझिटिव्हची सुरुवात ही कंपल्सरी तुम्हाला करायची आहे नो ऑदर न. कशाने करायची आहे? नो ऑदर न करायची. मित्रांनो, नो ऑदरच्या नंतरचं नाम एकवचनी आणि क्रियापद एकवचनी येतं. नो ऑदर मेटल इज ॲज हेवी ॲज लीड. 1 नंबरचंच उत्तर करेक्ट आहे. त्यामुळे बघा, EST जोडत नाहीये, बरोबर आहे की नाही. ध्यान येत नाहीये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, त्यामुळे हे उरलेले पर्याय जातात. पुढे घ्या, नो ऑदर परत एकदा आलं. बघा बघा, जनरली रूलच एवढे आहेत, 4-5च रूल हे टॉपिकमध्ये महत्त्वाचे आहेत. याच्यावर आलटूल पालटूल त्यांनी फार प्रश्न विचारलेले. म्हणजे तुम्ही लेक्चर ऐकताना मला सुद्धा शिकायला कंटाळा येऊन चाललेला आहे आता, कारण तेच 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 मागं आलेले. पण जर मी प्रश्न सोडले तर पोरं काय म्हणतील लगेच, ह्या सरनी प्रश्न गाळले. त्यामुळे मला गाळायचे नाही, कंटाळा आला तरी चालेल, पण मी एंडपर्यंत जाणार तुमच्यासाठी. ठीक आहे, बरोबर आहे. नो अदर मूवी ऑन करिअर चॉईस इज ॲज गुड ॲज 3 इडियट्स. महाराष्ट्र कृषी सेवा 2011चा पेपर आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला नो अदर आला म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि आपलं टार्गेट जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर तुम्हाला वाक्यात ऑफ ऑलची रचना पाहिजे. कोणती रचना पाहिजे? ऑफ ऑलची. मग करता घ्या, द 3 इडियट्स घ्या, ऑदर मूवीज होणार नाहीये. 3 इडियट्स मूवी इज बेटर दॅन. मित्रांनो, बेटर दॅन ही कंपॅरेटिव्ह डिग्री देते
आपलं टार्गेट आहे सुपरलेटिव्ह डिग्री, त्यामुळे हे उत्तरात येणार नाहीये. 3 इडियट्स इज द बेस्ट मूवी ऑन करिअर चॉईस. द बेस्ट हे सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये बरोबर आहे, हे उत्तर येते. 3 इडियट्स इज अ गुड मूवी हे पॉझिटिव्ह डिग्रीतलं ऍडजेक्टिव्ह नको आहे. 3 नंबर मध्ये उत्तर येते बघा. पुढे बघा, व्हेरी फ्यू मेन आर ॲज जनरस ॲज ही इज. व्हेरी फ्यू न सुरुवात झालेली आहे, ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलंय, PSI 2011चा, म्हणजे आपल्याला वाक्य झालं तुमचं पॉझिटिव्ह डिग्री. आणि आपलं दिलेलं आहे चेंज द डिग्री ऑफ कम्पॅरिझन. डिग्री बदला. आता तुम्ही आयदर सुपरलेटिव्ह डिग्री शोधा और कम्पॅरेटिव्ह डिग्री शोधा, काही फरक पडत नाही. जर याचं जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री जर शोधायची असेल तर वाक्यात वन ऑफ द ची रचना पाहिजे. जर कम्पॅरेटिव्ह डिग्री शोधायची असेल तर तुमच्या वाक्यात मोस्ट ऑदर हा पर्याय पाहिजे, ऑल्टर म्हणजे मार्कर पाहिजे, मोस्ट ऑदर. चेक करू काय दिलेलं आहे. ही इज द मोस्ट जनरस मॅन असं होणार नाही, ही इज वन ऑफ द मोस्ट जनरस मॅन. मित्रांनो, वन ऑफ द ची रचना आहे पण याच्यानंतरचं नाम अनेक वचनी येतं, त्यामुळे दुसरं पण उत्तरात येणार नाही. ही इज वन ऑफ द मोस्ट जनरस मेन, ही रचना बरोबर आहे. 3 नंबरला मार्क वार. ही इज वन ऑफ द फ्यू येणार नाही, उगाच शब्द बदलू नका. 50 नंबरचं बघायचं या ठिकाणी आता. द हॅपीएस्ट आर, बघा द हॅपीएस्ट याच्यावर तुम्हाला कळून जातं हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. हॅपी, हॅपियर आणि हॅपीएस्ट, बरोबर आहे. द हॅपीएस्ट आर ऑफ माय लाईफ वॉज स्पेंट रिसेंटली इन द कंपनी ऑफ अ वुमन हू हॅड जस्ट टर्न 80. बरोबर आहे का. ज्या नुकत्याच 80 वर्षामध्ये पदार्पण केलेले आहेत अशा स्त्रियांबरोबर मी जो काही वेळ व्यतीत केलेला आहे तो माझ्या लाईफमधला हॅपीएस्ट मोमेंट आहे, असं त्याला सांगायचं आहे. द अबव सेंटेन्स हॅज बीन रिटन चेंजिंग द डिग्री ऑफ द अंडरलाईन ॲडजेक्टिव्ह. आता यांनी ॲडजेक्टिव्हला अंडरलाईन केली पण मीठ दिलेली नाही, तर निश्चित याच्यात ॲडजेक्टिव्ह एकच आहे, हॅपीएस्ट. तर ही अंडरलाईन असली पाहिजे. तुम्हाला नोट दिलेले आहे तर हॅपीएस्टला अंडरलाईन करून ठेवा. इंजिनिअरिंग प्री 2013चा पेपर आहे, असे मध्ये आधी आलेले प्रश्न आहेत मी घेतलेले या ठिकाणी. पहा काय दिलेले आहे आपल्याला, डिग्री बदलायची. हॅपीएस्ट हे झालं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. द हॅपीएस्ट आर ऑफ माय लाईफ म्हणजे याच्या इतका आनंदी क्षण आहे का, कुठलाच नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट कळेल याच्यामध्ये ऑफ ऑलची रचना आहे. कुठली रचना आहे, ऑफ ऑलची रचना आहे. मग बघायचं, द आवर आय स्पेंड रिसेंटली इन द कंपनी ऑफ अ विमेन हू हॅड जस्ट टर्न 80. बघा हा झाला तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट, एवढा मोठा सब्जेक्ट आहे. हा झाला सब्जेक्ट, क्रियापद झाला एकवचनी ऑज, हॅपियर दॅन एनी अदर आवर्स ऑफ माय लाईफ. बघा ऑफ ऑलची रचना जर सुपरलेटिव्ह मध्ये तर कम्पॅरेटिव्ह मध्ये एनी अदरचा मार्कर येतो, पहिला बरोबर आहे. बरोबर आहे. नो अदर हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो. नो अदर आर ऑफ माय लाईफ वॉज हॅपियर दॅन असं होणार नाही. नो अदरची रचना पॉझिटिव्ह डिग्रीत येते, मग वाक्यात हॅपियर दॅन येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे दुसरा चुकलेला आहे. नो अदर आर ऑफ माय लाईफ वॉज हॅपी ॲज दी वन आय स्पेंड रिसेंटली इन द कंपनी ऑफ अ विमेन हू हॅड जस्ट टर्न 80. बरोबर आहे. नो अदरची रचना पॉझिटिव्ह डिग्रीत आलेली आहे. तिसऱ्याला उत्तरामध्ये घ्यायचं आहे, द हॅपियर आवर ऑफ माय लाईफ वॉज स्पेंट रिसेंटली इन द कंपनी ऑफ वुमेन हू हॅड, असं होणार नाही, काहीतरी वेगळंच दिलं. त्यामुळे ए आणि 3 हे उत्तरात आलं पाहिजे. 1 आणि 2 नाहीये, ओनली 1 आणि 3 आर राईट, म्हणून पर्याय क्रमांक 3ला मार्क करा, हे बरोबर आहे. तर निश्चित तुमचे बाकीचे सुद्धा काय आले पाहिजे, चुकले पाहिजे. इतक्या पद्धतीनं बघायचं. तुम्हाला फक्त क्रियापदावर, ॲडजेक्टिव्हवर, रचनेवर फोकस करायचा आहे. तुमची उत्तर जी आहे ती पटापटा तुमची बरोबर येऊन जात नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. द बेस्ट, त्याच्या इतका बेस्ट आहे का रे, बिलकुल नाही. तो एकमेव बेस्ट आहे म्हणून आता सुपरलेटिव्ह झालेला आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट याच्यामध्ये ऑफ ऑलची रचना आहे. एकमेव असेल तर ऑफ ऑल म्हणायचं. कधी कधी ऑफ ऑल देतात, कधी कधी देणार नाही, पण दोघांचा अर्थ एकच राहतो. चूज द ऑप्शन गिव्हिंग द कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अंडरलाईन ॲडजेक्टिव्ह. कम्पॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. मग इथं जर सुपरलेटिव्ह मध्ये ऑफ ऑल असेल तर कम्पॅरेटिव्ह डिग्रीत एक मार्कर येतो तुमचा, सॉरी या ठिकाणी येतो तुमचा एनी ऑदर किंवा ऑल ऑदर, ह्या दोघांपैकी एक घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्यापैकी एक शोधूयात आपण. बघा नो ऑदर हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो, आपलं टार्गेट आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री, चालणार नाही. त्यामुळे नो ऑदर नको आहे. ऑल बॅट्समन इन इंडिया आर इन्फिरियर टू असं होणार नाही. सचिन तेंडुलकर इज बेटर दॅन एनी अदर बॅट्समन इन इंडिया. एनी अदरच्या नंतरचं नाम
एक वचनी पाहिजे होतं, परंतु चला हरकत नाही. तर 51 नंबरसाठी निश्चित त्यांनी 4 नंबरचंच उत्तर दिलेलं आहे. नॉन ऑफ द अबाव 4 नंबरचं उत्तर आहे. का तर एनी ऑदरच्या नंतरचं नाम अनेक वचनी नको आहे मित्रांनो. एनी ऑदरच्या नंतरचं नाम एकवचनी आणि ऑल ऑदरच्या नंतरचं नाम अनेक वचनी. इतके बारकावे. एखादा म्हणणार एनी ऑदर आहे दिला मार्क करून फसला, असं नाही करायचं. पाहत चला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे एनी ऑदर नंतर एक वचन आणि ऑल ऑदर नंतर अनेक वचन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी येत असतात. त्यामुळे 51 नंबरचा प्रश्न आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर. बघा, दोघांमध्ये जेव्हा तुलना होते ना तेव्हा फक्त पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं. इथे सुपरलेटिव्ह डिग्री बनत नाही. मूळ वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं वाक्य निगेटिव्ह करायचं आणि कर्त्यांच्या जागांची आदलाबदल करायची. लडाख शेवटी जाईन, काश्मीर सुरुवातीला आहे. बरोबर आहे. त्यामुळे लडाख घेऊ नका सुरुवातीला. काश्मीर इज बरोबर आहे. कोल्डर दॅन हे ऑलरेडी कम्पॅरेटिव्ह म्हणजे दुसरं पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. काश्मीर इज लेस कोल्डर दॅन असं होणार नाही, कारण मूळ वाक्य कम्पॅरेटिव्ह आहे, दुसरं पॉझिटिव्ह पाहिजे. लेस दॅन कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये येतं, त्यामुळे तिसरंही चुकतं. 2 नंबरचं उत्तर हे करेक्ट आहे मित्रांनो. 53 नंबरचं बघा, आता पॉझिटिव्ह डिग्री करायची तुम्हाला. सी इज रिचर दॅन मी. आता बघा, हा जुना पेपर आहे खूप. जर आत्ताच्या पेपरमध्ये आला असता तर कदाचित याला चॅलेंज झालं असतं, कारण ज्या दोघांमध्ये तुलना केली जाते ना ते दोन्ही एकाच केसमध्ये पाहिजे. सी हा जर नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे तर मी हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये नको. ठीक आहे, आता जुना पेपर आहे, कदाचित त्यावेळेला मला चांगलं आठवतं 2011ला असं काय फारसं मुलांमध्ये अवेअरनेस पण नव्हता. ठीक आहे, अवेअरनेस नव्हता. MPSC दुनियादारी, त्याबरोबर ऑनलाईन हे करा ते करा, इतका क्लिष्टर नव्हती. मार्केटमध्ये लोक माझ्यासारखी लोक पण कमी होते शिकवायला, मार्केटमध्ये पुस्तकं पण कमी होती. त्यामुळे एखाद्या वेळेला उत्तर असंही दिलं तरी कोणी विचारत नव्हतं. पण आता फार स्पेलिंग जरी चुकलं ना तरी पोरं लगेच आयोगाला काय करतात, हे पाठवतात. बरोबर आहे की नाही, संदर्भ पाठवतात. ह्या अँगलने सी इज रिचर दॅन, ॲक्च्युली इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, आय पाहिजे होतं. सी इज रिचर दॅन आय एम असं पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता चला हरकत नाही. मग मी इकडं आलेलं आहे, मग मीचं रूपांतर आयमध्ये करा. आय एम नॉट सो रिच ॲज हर, असं 53 नंबरचं उत्तर अपेक्षित आहे. बरोबर आहे का. इथं सुद्धा काय पाहिजे होतं, सी पाहिजे होतं, पण आता दिलेलंच नाही तर काय, 1 नंबरला मार्क करा, तेवढंच उत्तर येते आपल्याला. कारण आता मूळ वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह करायचं एकच ठिकाणी आहे, बाकीचे येत नाहीत. 54 नंबर पाहायचं. नो अदर वुमेन ऑज ॲज स्ट्रॉंग ॲज इंदिरा गांधी इन इंडियन पॉलिटिक्स. मित्रांनो बघायचं, ॲज स्ट्रॉंग ॲज हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. वाक्याची सुरुवात नो अदरनं झालेली आहे आणि आपलं टार्गेट काय मित्रांनो, सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे मित्रांनो जर नो अदर असेल तर तिच्या इतकं दुसरं कोणीच स्ट्रॉंग नाही. म्हणजे तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीत मार्कर कुठला पाहिजे, ऑफ ऑल बघायचं. हां, पण आता या ठिकाणी तुम्हाला हे दिलेलं नाही वाक्य, त्यामुळे स्ट्रॉंग जो आहे याचा सुपरलेटिव्ह फॉर्म विचारलेला आहे. स्ट्रॉंगचं होतं मित्रांनो स्ट्रॉंगेस्ट. 3 नंबरचं 54चं पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. पुढे बघा, करेज इज मॅन्स शुअरेस्ट वेपन इन डेंजर. मित्रांनो शुअर, शुअरर आणि शुअरेस्ट तुम्हाला विचारले मार्क द डिग्री इन द सेंटेन्स. तर निश्चित शुअरेस्ट जो आहे हा 55चं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल. खूप रिपिटेशन आहे, आता लिपिक 2007चा पेपर आहे फार. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ कम्पॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. बघायचं, ऑफ ऑल आला म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एनी ऑदर किंवा ऑल ऑदर पाहिजे. लीड इज हेवी दॅन होणार नाही, हेवियर पाहिजे होता कम्पॅरेटिव्हमध्ये. लीड इज ॲज हेवी ॲज होणार नाही, ॲज हे पॉझिटिव्ह डिग्रीत येतं, हे येणार नाही. लीड इज हेवियर दॅन ऑल ऑदर, ऑल ऑदरच्या नंतर मित्रांनो नाम अनेक वचनी येतं, हे बरोबर आहे. लीड इज नॉट हेवियर दॅन होणार नाही. 3 नंबरचं उत्तर 56साठी करेक्ट आहे मित्रांनो. 57 बघा, पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता MPSCचे प्रश्नपत्रिका संपल्या, लक्षात ठेवा. आता आपण आलेलो आहे तलाठी भरतीकडं. 2016ला जी तलाठी झाली होती त्यातले निवडक प्रश्न मी तुम्हाला देतो आहे, कारण ते खूप छान आहेत मित्रांनो, ते निश्चित बघा तुम्ही. काय दिलेलं आहे, यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. तुलना कोणाची केलेली आहे, यूची तुलना कशाबरोबर केलेली आहे, आय बरोबर केलेली आहे. दोघांमध्ये तुलना आहे, सुपरलेटिव्ह होणार नाही. मग बघा, यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. मित्रांनो लक्षात ठेवा, मूळ वाक्य कम्पॅरेटिव्हचं आहे, दुसरं वाक्य पॉझिटिव्ह करा. मूळ वाक्य पॉझिटिव्ह आहे,
दुसरं वाक्य निगेटिव्ह करायचं. आता कर्त्यांच्या जागाची अदलाबदल करा. आय सुरुवातीला घ्या, आय एम, वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह करताना एमच्या नंतर लगेच नॉट वापरा. यू आर असं होणार नाही, सुरुवातीला सेम सुरुवात होत नाही. आय एम नॉट, बघा मोर इंटेलिजंट हे कंपॅरेटिव्ह आहे, तर दुसरं पॉझिटिव्ह पाहिजे. मोर इंटेलिजंट दॅन असे होणार नाही. दुसरं केलं, आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर, 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. यू आर द मोस्ट होणार नाही. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी पाहत चला, सोपे आहेत. आता सप्लाय द ॲप्रोप्रिएट कंपॅरेटिव्ह ऑर सुपरलेटिव्ह टू ईच ऑफ द फॉलोइंग. आता या ठिकाणी तुम्हाला कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह पैकी एक वापरायचं आहे. बघायचं, द पेन इज डॉट डॉट दॅन द सॉल्ट. दॅन आला म्हणजे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीज झालं. म्हणून मायटीचं काय होतं मित्रांनो, मायटियर. 2 नंबरचं उत्तर 58चं तुमचं करेक्ट आहे मित्रांनो. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स, पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द गिवन ऑप्शन. पहा, मिस्टर गुप्ता इज नॉट सो पॉप्युलर ॲज सम अदर एम्प्लॉईज. मिस्टर गुप्ता इज नॉट सो पॉप्युलर ॲज सम अदर एम्प्लॉईज. म्हणजेच मित्रांनो, काही एम्प्लॉईज मिस्टर गुप्तापेक्षा पॉप्युलर होते आणि मिस्टर गुप्ता हा ॲटलिस्ट काही एम्प्लॉई इतका पॉप्युलर होता. असे मिनिंग बदलतात. सम अदर एम्प्लॉईज आर मोर पॉप्युलर दॅन मिस्टर गुप्ता. 59 नंबरचं. तर मित्रांनो हेच उत्तर बरोबर आहे, मोर पॉप्युलर दॅन. बघा, काही एम्प्लॉई मिस्टर गुप्तापेक्षा जास्त पॉप्युलर आहे आणि मिस्टर गुप्ता हा ॲटलिस्ट काही एम्प्लॉई इतका पॉप्युलर आहे. म्हणजे हा एकमेव पॉप्युलर नाही, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे, ॲज पॉप्युलर ॲज मिस्टर गुप्ता असं होणार नाही, तर बाकीचे येत नाहीये. 1 नंबरला उत्तरामध्ये घ्या. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. मित्रांनो, रिचर दॅन ही कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. इतकं सोपा प्रश्न विचारला होता. महाबळेश्वर इज ॲज माथेरान. मित्रांनो, ॲज मध्ये पॉझिटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह वापरायचं. कूलर नको आहे, मोस्ट कुलेस्ट नको आहे, मोस्ट कूलर नको आहे, कूल पॉझिटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह वापरून द्या. हे सोपं आहे. रीराईट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग पॉझिटिव्ह डिग्री. बीड तलाठी 2015चा पेपर आहे बघा. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज ऑफ इंडिया. वन ऑफ द आहे, आपलं टार्गेट आहे पॉझिटिव्ह, ज्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे, व्हेरी फ्यूनं एकाच ठिकाणी सुरुवात झाली. उत्तर 100% बरोबर येत आहे. 62 पर्याय क्रमांक 4. परत एकदा, व्हेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई. अमरावती तलाठी ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे मित्रांनो. व्हेरी फ्यू हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो आणि आपलं टार्गेट आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, का जिथं मार्कर शोधायचा तुम्हाला मोस्ट ऑदर. कुठला मार्कर शोधायचा आहे, मोस्ट ऑदर. बघायचं, मुंबई इज रिचर दॅन मोस्ट ऑदर टाउन्स इन इंडिया. काहीच प्रॉब्लेम नाही. 63 साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे, रिचर फ्रॉम होणार नाही, रिचर दॅन होतं. रिचेस्ट होणार नाही सुपरलेटिव्ह मध्ये, म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये, आणि ॲज होणार नाही. त्यामुळे दुसरा, तिसरा आणि चौथा चुकतोय. फक्त 1 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. नो अदर बॉय इन द क्लास. नो अदर बॉय इन द क्लास इज डॉट डॉट. मित्रांनो, नो अदरनी सुरुवात झालेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीत येतं, म्हणजे या ठिकाणचे ॲडजेक्टिव्ह सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पाहिजे. नो अदर बॉय इज ॲज टॉल ॲज रमेश. ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं. बरोबर आहे. टॉलर ॲज असं कधीच होत नाही. मोर टॉल ॲज होत नाही. टॉल दॅन होणार नाही. रचना करेक्ट आहे. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता 4 शब्द दिलेले, त्यातला असा कुठला शब्द आहे का जो कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये. फाईन हा पॉझिटिव्ह डिग्री, फॅन्सी हा पूर्णपणे वेगळा शब्द आहे, फायनेस्ट सुपरलेटिव्ह आहे, फायनर हा कंपॅरेटिव्ह डिग्री देतो. ER जोडलेला ॲडजेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये येतो. पुढे बघा, बस एवढेच प्रश्न आहे 65 पर्यंतचे. तर अशा प्रकारचा हा टॉपिक आहे मित्रांनो. अपेक्षा करतो तुम्हाला आवडलेला असेल आणि समजलेलं असेल. तर जेवढे अप्रोच या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेले आहेत आत्तापर्यंत, तर ईच अँड एव्हरी अप्रोच मी तुम्हाला इंट्रोड्यूस केला. 4ही पर्यायांचं तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा 4ही पर्यायांना नीट समजून घ्या, कारण कदाचित आपलं उत्तर चुकीचं असू शकतं. तेव्हा उरलेल्या पर्यायांना जर चेक केलं तर आपल्याला उत्तराची जास्त खात्री येते आणि उत्तर बरोबर येतं. हे अँगलली हा टॉपिक होता आणि हा टॉपिक या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. 2025च्या डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या एक्झाम 2011 पासूनच्या मी कंप्लीट केलेल्या आहेत. एवढेच प्रश्न ह्या पेपर्समध्ये आलेले आहेत. एखाद दुसरा प्रश्न जर चुकून राहिलेला असेल
तर समजायचा तो याच्या पलीकडे जाणार नाही, एवढे तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. चला ह्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबायचे मित्रांनो आपल्याला. थँक्यू.